आहे आणि आपलं जे बाळाचे लहान आहे ते फोटो दाखवायचं का? हो चालू दाखवा थोडंसं ते जिओ मला वगैरे ते वेळ आणि ते सर्व लिहून आणा म्हणा हां आणि तुम्हाला सांगतो म्हणा त्याचं जन्म नाव काय निघते काय नाही त्याची कुंड. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वजण मजेत असणार आणि मजेतच राहा. आणि आज आमचं जे आहे थोडंसं नियोजन चालू आहे किंवा जसं काल सांगितलं तुम्हाला की आम्ही जाणार आहे बाळाच्या भेटीसाठी, तेच चालू आहे इकडं. आणखी आता बरेच दिवस झाले आता किंवा बाळाची भेट वगैरे झालेली नाही आहे, आईची पण इकडं आणि माझी पण. हो ना. नमस्कार. नमस्कार. काय चालू आहे तयारी? जेवण कर नाही तर मग डबा घ्यायचा? हा जेवणच करून आता उशीर झालेलाच आहे तसा, दुपारचं टाईम तर म्हणून जेवण. 12 वाजत आलेले. परत आणखी डबा घ्या तिकडे जा. हो. आता पहिले आमचं नियोजन होतं की घरी जायचं, हो. तिकडून तिकडे गावाकडे जायचं. हा. घरी वाच्यावर जायचं, जेवण करायचं, मग तिकडं जायचं. हां पण झालं असं, आता वावरात जायचं कॅन्सल झालं. हो. पहिले बाळाला भेटीला जायचं आहे, हो. तेच चालू आहे इकडं. त्याला काय केलं जेवण? डाळमेथीची भाजी केली पोळ्याची. अच्छा, एक डब्याच्या हिशोबाने केली. तर इकडं भाजी केलेली आहे. डब्याच्या हिशोबाने केली भाजी. कसं आहे, पहिले डबा तयार केली होती ना, हो. सुकी हा. भाजी, हो. मेथीची भाजी आणि डाळ कशाची? मुगाची डाळ. मुंगाची डाळ. ठीक आहे. आणि इकडं तयारी चालू होती, पण अक्षर मी जसं आलो हो. तर ते गावाकडे जाणं कॅन्सल झालं आणि लगेच आता तिकडे जायचं आहे बाळाच्या ते भेटीला. गावात अर्थ आहे म्हणते. हां थोडंसं आहे, आणि मग तिकडून बाळा जाणं चांगलं नसतं ना, नाही. म्हणून मग आपण डायरेक्ट जात आहे. आता डायरेक्ट जायचं बाळाला पाहिजे. बाळाच्या भेटीला. हां भलाही उद्या जात आहे ते शेतामध्ये उद्या पण जातात ते. उद्या तिकडून तिकडे जाऊ शेंगा आहेत थोड्या. हां सामान वगैरे ठीक आहे. मग आता बघू काय तर उद्याचं. हो. आजचं तर सध्या बाळाला भेटीला जायचं आहे. हो. आणि इकडं पोळ्या वगैरे झालेल्या आहे, जेवण वगैरे करायचं आहे. आणि बरंच उत्सुकता आहे इकडं भेटीला जायची. जात लागतेच ना, झाला ना महिना आता. हो. 3 हप्ते झाले ना. आता कसं एकटं जर गेलं असतं तर आई पण इकडे एकटीच राहिली असते, हो. तिच्यापेक्षा म्हटलं होते ना भेट, मग दोघांच जाणं होते. चांगलं आहे वाटते थोडंसं. हो. आता ते येवायच्या गावात जाणं चांगलं नाही नेहमी, पण आता आपल्या बाळासाठी जायला लागते. असं आहे. बरेच जण कमेंट करतील की बा आता बाळ आहे तर नेहमीच जायचं का, हो. पण तसं काही नाही. आता 8-15 दिवसात साहजिकच लेकरासाठी असते. जायला लागते ना. आता बरेच जण ते पण म्हणत असेल की बा कधी आणायचं बाळाला, हो. सध्या काही नक्की नाही म्हणा. थंडी आहे ना. पण काय असतं ते जन्मनाव काढायसाठी काय काय लागत असतं? ब्राह्मणाविषयी जन्मनाव काढतात ना. जन्मतारीख हे दाखला असे जन्माचा. जन्म कधी अच्छा, जन्म कोणत्या वेळेचा आहे, हा दिवस, ते पाहिजे. हां वेळ आणि दिवस, हो. टाईम. टाईम असते हा. त्याच्या हिशोबानं. आणि जन्मनाव नेमके आता समजा पाहणारच आहे आज, हो. थोडंसं काय निघते काय नाही ते पण समजणार आहे तुम्हाला. ॲक्च्युली ठीक आहे, आता कोणत्या राशी निघते काय निघते. सध्या इकडचे कामं सर्व झालेले आहे घरचे. चला करायचं जेवण. हो. वाढू का? हो वाढ. आणि नंतर आता जाऊ आपण तिकडे डायरेक्ट गावाकडं. हो. आणि नाव पण काढणं ते वेगळंच असते ना. उशीर लागेल मग. फळं द्यायला जातच नाही ना. जायला लागतं. मित्रांनो बघा, इकडं गावाकडं जायचं म्हटलं थोडंसं खरेदी वगैरे तर आली. आणि आईनं पहिले सांगितलंच होतं की थोडंसं जे आहे तू कपडे वगैरे पहा, नाहीतर मग काही असेल तर घेऊन ये मार्केटमधून. पण आजचं थोडंसं जे आहे वाशीमध्ये थोडंसं मतदान वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे कमी दुकान चालू होते. पण इकडं थोडंसं आहेच म्हटलं आलो, इकडं पाहणं चालू आहे संध्याकाळचं वगैरे. ठीक आहे, थोडंसं माप वगैरे बघावं लागणार त्याचं आता. कारण लहान बाळाला तर एवढं काही साहजिक येत नाही ते. हां ठीक चालते. हां ठीक आहे, सेंटाक्रूजचं पण आहे. आणखी आता ड्रेस पण पाहा 1-2. खूप मोठं झालं तर मग झालं, मोठं बाळाचं आहे. आणि आपलं जे बाळाचे लहान आहे ते फोटो दाखवायचं का? हो चालू दाखवा थोडंसं.
असं आता काय कारण मेन सॅन्टाक्रूजचं येणारच आता काही दिवसातच. हो तर आहे ऑरेंज चालते, ठीक आहे बघू. तर आता सीझन आल्याच यायचं सॅन्टाक्रूज वगैरे आणि 4-5 दिवसच बाकी आहे, त्याच्यामुळे तिकडून पण म्हटलं तर राधिकांना कपडे वगैरे पाहायचं लहान बाळासाठी आले तर, आणि काही दुसरं असलं ते पाहून विशेष तर ते पण आहे ना, त्यासाठीच म्हटलं. हो अरे वा चांगलं आहे मस्तपैकी. छोटे लहान बाळासाठी ना, हात मोचे ग्लोव्ज थंडीसाठी छोटे ड्रेस वगैरे. एका महिन्याच्या बाळाचीच जवळपास आता 1 महिन्याचं. आणि आमचे सर्व म्हणजे लहानापासून मोठे लोक सर्व ड्रेस आहेत ना. अच्छा पिंक कलर ते पण चांगलं असतं लहान बाळासाठी. बघा एक तुम्हाला दिसणार नेमके कोणतं घेतलं कोणतं नाही, तर कारण भेटीला जायचं म्हटलं थोडंसं आहे चल की. चांगला आहे, आई आलीस तर काढलं असतं व्यवस्थित, पण ठीक आहे चालतं. असं लहान बाळाच्या हिशोबाने दाखवून चालू आहे इकडं, तर ठीक आहे आता चालत तसं. हो चालतं. हे मुलीचे ड्रेस सर्व. हो ना, आताच घरी आलेलं आहे आणि बाळाला पाहणं पण चालू आहे. हो व्यवस्थित आहे तब्येत? तब्येत व्यवस्थित आहे का? मग आता निघालोच आम्ही उशिरा. तिकडे गावाकडे जायचं होतं पण तिकडचं कॅन्सल होऊन मग इकडे आलो डायरेक्ट. आजी नाताचं चालू आहे डाळ पुरणं. झोपेला आहे सध्या आहे ना. झोपेला आहे. आणि आत्ता आल्याबरोबर काय झालं माहिती आहे का? काय झालं, फक्त 2 मिनिटं हातात घेतलं त्याला आल्याबरोबर लगेच शी केली बाळानं. ठीक आहे म्हणा, आता काय बाळाचं चालूच राहते. बाळानं लगेच शिके वगैरे केली, ठीक आहे. आजी पण आहे, आजी बरंच आलं व्हिडिओमध्ये. दवाखान्यात नेलं. थोडंसं इन्फेक्शन सर्दी आली म्हटलं, मला वाटलं पण ते संध्याकाळला जरासं हे होतं सर्दीसारखं. म्हणजे श्वास घ्यायला सर्दीचं ठीक एवढं नसते, पण हवेचं इन्फेक्शन म्हणजे हवाने पॅक थंडी हवा पण आहे. आणि थोडंसं जे आहे पोट फुगल्यानं झालं होतं असं काही तर म्हणून पान वगैरे ड्रॉप पण दिला, होईल कमी तरी. स्पेशल त्याचं दाखव. हो इकडे चक्की पण चालू आहे, त्याचाच आवाज येत असेल व्हिडिओमध्ये. ठीक आहे, झोपेला सध्या, नंतर दाखवूच आपण. आणि बाळासाठी काहीतरी आणलं होतं, काय सांगितलं होतं? क्रिसमस ड्रेस सांगितलं हां सांताक्रूज. सॅन्टाक्लॉजचा. आता 25 तारखेला म्हटलं 1 महिना होते त्याला, 26 तारखेला हां म्हटलं जवळपास. 25 तारखेला आणि 26 तारखेला करू. ठीक आहे, येईलच आता. हां 1 महिन्याचं कम्प्लीट. 1 महिन्याचा होतेच तो 26 तारखेला. क्रिसमस हां 25 आहेत. आणि बाळाचं जन्म नावाचं चालू आहे ना, ते पण 5चं आहे आता. ते पण आता पुढच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे, कारण बुधवारचं जन्म आहे त्याचा, आहे ना समजा. बुधवार रातचा, बुधवार नाही मंगळवार रातचा. मंगळवार रातचा, बुधवार सकाळचा.
4 असं. हां मध्यरात्री. तर असं आहे 26च्या जवळपास समजा मंगळवारी. 26 तारखेचा जन्म असल्यामुळे बुधवारचा. ठीक आहे आता काय निघते जन्म नाव पाहू आता तेच तर. आहे ना. जन्म नाव निघाल्यावरच आहे का ते. हो आणि ते 1-2 नावं देतात ना ते लिहून. हम्म. अक्षर म्हणतात तर मग त्याच्यावरून आपण नाव ठेवू शकतो. चालते बघू आता वास्तविकता ते काय उद्याच्या व्हिडिओमध्ये समजणार तुम्हाला. हा. आणखी ते काय असतं रास पण समजते उद्यालाच, तेव्हाच रास पण पाहतात. रास नावावर? एकच असते ना नाव रास. हां नावावरूनच असते ना ते मग. गुरु शेणे एकच. सर्व नक्षत्र वगैरे पाहतात, कुंडली पाहतात, सर्व नक्षत्र पाहून ग्रह गिय ते जे महाराज योग म्हणत वगैरे. ते वेळ आणि ते सर्व लिहून आणा म्हणत हां आणि तुम्हाला सांगतो म्हणत त्याचं जन्म नाव काय निघते काय नाही त्याची कुंडली काढून घ्या म्हणत. तेच कारण आहे. त्याच्यात कसं आहे ते समजते की कोणता दोष आहे. तसं त्याचा जन्म चांगलाच झालेला आहे. हो ना ठीक आहे चालते उद्याला समजणार नेमके काय तर. इकडे बाळाचं पानं चालू आहे आणि मस्तपैकी इकडे झोका पण आहे छानसा. वा वा देव आणखी कोणती येते दीदी. देव रुद्राक्षी हां. काकाचीच मुलगी आहे. अच्छा ती काल मस्त त्या झोकी वगैरे दिवशी त्यांनी चालू होती. दोघी जण मस्त खेळत होत्या पण आज आलेला नाही आहे. मी आलो की चाललं होतं. सकाळी सांगितले 2 हां म्हटलं बाळ नको नेते आधी जाऊ दे म्हणे बाळ इथंच ठेव म्हणे आपण. हो चालते असं आहे. चला